केलं. आणि जेवण झाल्यानंतर सिंहासनावर बसले आणि ध्यानस्थ झाले. खाली येईच ना, आणि घळ 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 नैनामधून अश्रू व्हायला लागले. द्रौपदी घाबरली, अर्जुन घाबरला. काय झालं? काय मिरची खाल्ली, गठेसा खाल्ला, काय झालं? काय आवडलं नाही प्रभूला? रडतायत का? खूप सांगतायत. शेवटी ओक्साबोक्शी रडायला लागले. बऱ्याच वेळानंतर समाधी उतरली. सगळे परेशान, धर्मराज, भीम, नकुल. का रडतायत भगवंता? काय झालं? अरे भीष्माचार्य आठवण करतायत. लगेच उठले, निघाले पांचालीला घेऊन. चला धर्मराजाला. ते आमुचे निज ध्यान. हा भगवान रडला नाही, पण हा भगवान गोपिकांच्या प्रेमासाठी रडला. केव्हाही 3 दिवसाला एक युद्ध, 125 वर्षात किती युद्ध इतके केलेत भगवंतानी. आपल्याला युद्ध म्हटलं की 3 दिवसाला एक युद्ध पडलेलं आहे, आणि तरी हसतोय. रडला गोपिकांसाठी, यशोदेसाठी, नंद बाबासाठी, प्रेमासाठी रडला. अरे पोरं बुडवली स्वतःची, पूर्ण द्वारका बुडवली तरी नाही रडला. राण्या महाराण्या बुडवल्या पण नाही रडला. राधेसाठी, गोपिकांसाठी रडला. केव्हाही मथुरेला आल्यानंतर उद्धव होते बरोबर. आणि उद्धव तर नेहमी ध्यानस्थ असायचे, का ज्ञानयोगी होते. पण हा काना रडताना दिसत होता. भगवंता का रडतोस तू? अरे गोकुळातली आठवण येते रे मला. माता यशोदीची येते, नंद बाबांची येते, गोपिकांची येते, राधिकेची येते. म्हणजे तू कशाहून भगवंत आहेस रे? आमच्यासारखे निर्मोही आहेत. पाय बर, आम्ही कुठं रडतो? आणि त्याचा अहंकार खतम करण्याकरिता सांगितलं, तू तर मायामोहात अडकलेला आहेस. जा, एकदा जाऊन ये गोकुळात, आणि मग तो प्रकार तुम्हाला माहिती आहे. आता सांगत नाही काय काय झालं तिथे. मला भगवंत रडला. हे भगवंत मन ज्यावेळेस भक्तांमध्ये प्रसवत, ते हेतू रहित असतं. कारण मानवी हेतू त्याच्यात नाहीये, भगवंत हेतू आहे. पण युद्ध केलं भगवंत हेतूसाठी, अर्जुनाचा हेतू नाही, हेतू रहित कर्म आहे. पण भगवंत निर्माण झाला पाहिजे. आपण काही भगवंत म्हणतो असं नाही. अनुभव आला पाहिजे. अनुभव भगवंत म्हणून स्फुरलं पाहिजे. अरे भगवान रात्र आणि दिवस समोर असला पाहिजे, आणि त्यांनी आज्ञाही दिली पाहिजे. आणि तुमचे इंद्रिय समाधीत नेहमी जाता आले पाहिजेत. सांगितलं मी कासवांसारखं. इंद्रिया आखडता आली पाहिजेत. पॅरलाइज बॉडी झाली पाहिजे, नुसत्या गप्पानी नाही. ते कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून बोध स्थितीमध्ये गेल्यानंतर जी पूर्ण झाली. मी कुठल्याही ओव्या न पाहता सांगतो. तुकारामांचे शब्द आठवतात, आणि मलाही आठवतं. आपुलिया बळे नाही मी बोलत. खरंच आहे ते. भगवंत बोलवतोय. माऊली देखील स्वतःविषयी सांगते, सायखड्याचे बाहुले चालविल्या सूत्रात चेणी चाले. सायखड्याचे बाहुले म्हणजे मी कठपुतली आहे. तो जो सूत्रधार चालवतो ना, तसा नाचायलो. ऐसा दावित बोले स्वामी तो माझा. अरे तो बोलवतोय, आणि विनम्रता नाहीये. खरंय, हे खरंय. 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 。 . 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 .
म्हणून बुद्धियोग शास्त्रानुसार जे जे उचित व समयानुसार प्राप्त झालेले आहे ते कर्म तू हेतुरहित करीत जा. म्हणून जे प्राप्त होतील कर्म ते करायचे. भले हिंसा असो अहिंसा असो, जी प्रेरणा प्राण ऊर्ध्व झाल्यानंतर जी होईल मनाच्या शिवाय, आणि ते मन भगवंत मन बनलेलं असेल, तुम्हाला करेक्ट सगळ्या गाईडलाईन्स समोर येतात. ते हेतुरहित असतं, कारण भगवंत हेतू असतो त्याच्यात. खास उदाहरण देतो भगवंत हेतूचं, म्हणजे एकदम क्लिअर होईल ती कल्पना. माझा अनुभव, बाप्पासाहेबांचं कार्य मी करत नव्हतो, ज्ञानेश्वरी घेत नव्हतो. असं वाटत होतं की हा ग्रंथ, शब्द ग्रंथ कशाला आपण मानगडीत पडावं, कुठं अभ्यास केला नाही, शिकलो नाही. ठराविक ओव्या बाप्पासाहेब कधी बोलायचे ते ऐकलेल्या, अशी ज्ञानेश्वरी कधीच नाही. पण बाप्पासाहेबांना वचन दिलं होतं, आम्ही सरळ विसरून गेलो. 88ला बाप्पासाहेबांनी समाधी घेतली, 90ला माझा भाऊ वारला, आणि नंतर मात्र त्या शक्तीने प्रहार करायला सुरुवात केली आणि माझी छाती दुखायला सुरुवात केली. लोक त्यांच्या तोंडातनं म्हणतायत की तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या, आणि मी नाही म्हणतोय. नाही, मला नाही, शब्दामध्ये मला अडकू नका, मला माझी साधना करू द्या. आपण भलं, आपलं काम भलं, असंच होतं. काय करायचं आपल्याला जगावून. पण शेवटी इतकी छाती दुखायला लागली, 5-5 घंटेनंतर साधना करायला लागलो, ती शक्ती गायब झाली. काही अनुभव नाही. म्हणलं 27 वर्ष बाप्पासाहेबांकडे साधनेमध्ये घालवले, आज आपण कोरे झालो. कार्डिओग्राम काढले डॉक्टर परतानीने, काही नाही म्हणले तुम्हाला, पण 3-3 घंटे, 2-2 घंटे, 1.5-1.5 घंटा रोज 9 नंतर छाती दुखायची, तडपायची. मेडिकल रिपोर्ट सगळे नील. चुकतंय, काय चुकतंय माहिती नाही. आणि मग लोकांच्या तोंडून कोणी म्हणले भिकारी करायचं होतं, कोणी म्हणले याला इतके नालायक शिष्य एखाद्या गुरुला भेटले, त्याच्यापैकी एक आपलं हे आहे म्हणले सोमाणी. गुरु मोठी झाली तर काय झालं, हा नालायक आहे, काहीच करायला तयार नाही. आणि मग लक्षात आलं खरंच आपण नालायक आहेत का. घरी गेलो, पत्र काढलं जे बाप्पासाहेबांना लिहिलं होतं समाधीपूर्वी, ज्या पत्रामुळे निर्णय घेतला त्याच्यात लिहिलं होतं, बाप्पासाहेब सध्या कोणी जेवताना दिसत नाही, हा काळ नाही असं वाटतं, पण ज्या वेळेस लोक तयार होतील ना, कठपुतलीसारखी चावी फिरवल्या जाईल आणि आम्ही निश्चित कार्य करू. अरे म्हणजे हे तर कबुलीचं जवाब आहे. आणि ही सगळी लोक म्हणतायत ज्ञानेश्वरी सुरू करा, आणि आपण नाही म्हणतो. हेच तर नसेल. कोर्टात गेलो, यस म्हटलं की योगाग्नी प्रगटला, आणि रात्री काय झालं, बाप्पासाहेब कसे हे झाले, प्रगटले, आणि कसा आशीर्वाद दिला मी तुम्हाला सांगितलं.